जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातील विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आई वडील आणि मुलांमधील व्यवहाराविषयी आपल्याशी आणखी काही बोलायचं आहे. खास करून आई वडील जे आपल्या मुलांसाठी सगळं आयुष्य मरमर करत राहतात, इतका मोह असतो, मोह करतात. सगळं आयुष्य त्यांचं आपल्या मुलांसाठी असलेल्या मोहामुळे सर्वस्व त्यांची मुलंच असतात, पण समोरून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही. मग त्याची रिॲक्शन खूप फ्रस्ट्रेशन यायला लागतं, किंवा कित्येक वेळा आई वडील खूपच दुःखी होतात की असं का, आमचा मुलगा आमच्याशी असा का वागलाय, आम्ही मुलांसाठी किती करतो पण मुलांना आमच्यासाठी काही करावं लागलेलं नाही, बघा काळ किती बदललाय, अशा तक्रारी करत असतात. पण नुसतेच असे उसासे सोडून काही उपयोग नाही आहे. उसासे टाकण्यापेक्षा आतल्या मोहाकडे बघायचा आपण आणि तो काढून टाकायचा. तुमच्या मुलांप्रतीचा मोह नाही उरला ना तर ऑटोमॅटिकली आपलं भोगणंच घडणार नाही. हीच दुनियेची रीत आहे. जर मोह असेल तर अपेक्षा असतेच. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्यातून द्वेष येतो, दुःख होतं. तर हा मोह, या मोहातून बाहेर पडा. आणि मोह नाही तर हे आपलं कर्तव्य आहे, ड्युटी, कर्तव्य आहे, पूर्ण करा. आणि कर्तव्य पूर्ण करता करता आपल्या आत्म्याचंही करत राहा. पण इकडे सगळे आत्म्याला बाजूला सोडून सगळं जीवन आपल्या मुलांसाठी खर्ची पाडतात, आत्मा त्यातच ओततात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी नुकसान होतं. संसारातही लॉस होतो, अध्यात्मातही लॉस होतो. पण जर असं लक्षात आलं की बाहेरच्या या संसारात जे व्हायचंय ते होऊ दे, पण ॲटलिस्ट मी माझ्या आत्म्याच्या बाबतीत तरी लॉस होऊ देणार नाही, त्यात तरी माझं प्लस प्लस प्लस, क्रेडिट आणि क्रेडिटच असेल. पण यातून आत्म्याचं करण्यासाठी क्रोध, मान, माया, लोभ, मोह, ममता आहे, हे सगळं सुटायला हवं. जेवढे सुटतील तेवढंच आत्म्याचं क्रेडिट तुमच्यातलं वाढत जाईल. तर म्हणून घर, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. घरातून बघायचं आपला मोह, ममता, माया कुठे जास्त आहे. तर आधी तर मुलांवर असतो, नवरा बायकोवर असतो. मुलांवर मोह जास्त असतो. एकदा का मुलं झाली की नवरा बायकोचा आपापसातला मोह कमी होतो, पण मुलांचा जास्त वाटतो. मग उतार वयात मुलांकडून बरेच धक्के खाल्ल्यानंतर तो मोह आपोआप कमी होतो आणि मग पुन्हा नवरा बायकोला एकमेकांबद्दल वाटायला लागतं. यामधून बाहेर कधी पडणार आणि आत्म्यात कधी वसणार? आत्म्यात नाही रमला तर मग काही नाही, आणि मनाची शांती तरी कशी लाभणार? मन शांत नसेल तर जीवन जगायला अर्थ तो काय? सगळं काही केलं पण स्वतःसाठी तर काहीच नाही झालं. मन कायम दुःखी दुःखी दुःखी, डिस्टर्ब डिस्टर्ब डिस्टर्ब, चिंता, टेन्शन कायम रात्रंदिवस सतावणार. जेव्हा आपल्याला आपल्या मुलांचा खूप मोह वाटतो ना, तेव्हा आपल्या मुलांबाबतचा थोडासा शोध घ्या की त्यांना खरोखरच आपल्याबद्दल प्रेम वाटतंय का? तर म्हणून कधी कधी जरा नाटकी वागून बघा. मुलांना खूप खूप रागवा आणि जोरात त्यांना ओरडा आणि रागवा त्यांना. एक तास असं करा आणि चालता हो म्हणा, माझा मुलगा नाही आहेस, मी तुझा बाप नाही आहे, मला तुझं तोंडही बघायचं नाही. आणि लहानशी जरी चूक मुलाची असेल तर मोठी करा आणि बघा, थोडंसं चाचपडून बघा. जर खरंच असेल ना, खरंच प्रेम असेल ना, तर तुम्ही कितीही काही बोला, तो त्याचा विनय तोडणार नाही. पण खरं प्रेम नसेल तर तोही म्हणेल, ठीक आहे पप्पा, उद्यापासून तुम्ही माझे बाप नाही आणि मी आपला मुलगा नाही, मी तर निघून जातो घरातून. आणि बघा,
राणी छापाचा तो बंदा रुपया असतो ना, त्या रुपयाला असं मोठ्याने असं खणखणत टाकतात फरशीवर. का बरं? तर त्याला तपासून बघायला, त्याची चाचपणी करायला की हा खरा आहे का खोटा आहे. अशाच प्रकारे आपल्या मुलांनाही चाचपडून बघा, ते खरे आहेत की खोटे आहेत. मग तुमचा मोह लगेच संपून जाईल. आणि आजच्या काळात तर खोटेच जास्त असतात, कारण आपणही आईवडील म्हणून खोटेच असतो. तर म्हणून ते असं बघायचं काय खूप गरजेचं आहे. आईवडीलसुद्धा एवढे आजकाल असं नसतं की मुलांचाच दोष असतो. कित्येक आईवडीलसुद्धा इतके कशाई असतात, कायम टेन्शनमध्ये, चिंतेमध्ये, क्रोध, मान, माया, लोभ टॉपवर त्यांच्या चालूच. घरी येतात तर बाहेरचे ऑफिसच्या घेणाऱ्या देणाऱ्यांचा सगळा बोजा ते घरी घेऊन येतात. आणि या ओझ्यामुळे त्यांचं मानसिक टेन्शन वाढतं. घरी येताच बायकोवर, मुलांवर चिडचिड करतात. छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप भडकतात आणि मारहाणसुद्धा करतात. एक भाई येतात आमच्याकडे, तर त्यांचे वडील इतके क्रोधी होते. त्यांना 5 मुलं होती आणि त्यातले 3 तर वडिलांसारखेच होते, राक्षसी, आणि 2 अगदी शांत आईसारखे. तर जे राक्षसी प्रवृत्तीचे होते त्या 3ही मुलांवर वडील एवढे रागवायचे, इतका क्रोध, प्रत्येक गोष्टीत इतकंच काय, तर दिवसातून ते 3 वेळा त्या 3ही मुलांना सांगायचे की ते माझं रक्त उसळवतायत, कुठून आलेत, कसे काय, माझी चूक झाली, यांना जन्माला घातलं. असं लहानपणापासून जर मुलांना ऐकवत असेल बाप, तर मुलांना तुमच्याप्रती प्रेम कसं वाटणार मग सांगा. म्हणजे आधी तर सुरुवातीला भय वाटतं आणि मग तिरस्कार वाटतो मुलांना. आईवडिलांचाच तिरस्कार वाटतो मग मुलांना. आणि आईवडील असे जर वागत राहिले आणि 2 जे अगदी शांत होते तर त्यांच्याबद्दल की हीच माझी चांगली मुलं आहेत. आता बघा, ही दोन्ही वेगवेगळी एकाच घरातली अशी वेगवेगळी ट्रीटमेंट आई वडील आपल्या मुलांना देतात. मग ते मुलांच्या डोक्यातून जात नाही, त्यांना कळून चुकतं. आणि मुलं इतकी हुशार आहेत, खूप स्मार्ट असतात. ही जनरेशन एकदम स्मार्ट आहे. त्यांना समजतं की आपले आईवडील बरोबर करत नाही आहेत, चुकीचं वागत आहेत. त्यांच्या मनावर जे घाव बसतात ना, ते जात नाहीत. मग त्याचा परिणाम असा झाला की तो बाप आपल्या 3 मुलांवर जो कायम ओरडायचा, क्रोध करायचा आणि रक्त आटवता माझा असा ऐकवायचा, तो जेव्हा म्हातारा झाला, आई वारली आणि वडील म्हातारे झाले, तर काय झालं, 3ही मुलांमधून कोणीच त्यांना घरी ठेवून घ्यायला तयार नव्हते. एक जो धाकटा मुलगा होता तो त्यांना आवडायचा, तोही चांगला होता, सरळ होता. त्याने मग आपल्या वडिलांचं सगळं आयुष्यभर केलं, मरेपर्यंत त्यांनी वडिलांचं केलं सगळं. आणि इतर मुलं, वडील उपाशी असताना, बाजूला राहतो मुलगा, तरी वडील उपाशी असताना कोणी त्यांना जेवायलाही वाढलं नाही. तरीही मुलगा आपल्या घरातून भाकरीसुद्धा आणून बापाला देत नव्हता. तिरस्कार वाटत होता त्यांना. आणि बापही त्यांना सोडत नव्हता. जेवायला दिलं तर म्हणायचा कसं जेवण दिलंय, नाही दिलं तर म्हणायचा कसा मुलगा आहे, बापाला खायला देत नाही. मग मुलांनी काय करायचं? मग त्यातून मुलं ठरवतात की त्यापेक्षा दूर राहिलेलंच बरं आहे. जवळ गेलं की तेच कशाय, तोच क्रोध, उसासे ऐकायचे, तर म्हणून लांबच राहतात. तर बघा, असंही होत असतं. अनेक वडीलही असे असतात, आई असते जी मुलांना त्रास देत असते, खूप क्रोध करतात, काही बाई सुनवत असतात. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मुलांच्या डोक्यातूनच ते जात नाही आणि मग ते प्रत्येक बाबतीत सूड उगवतात.
जेव्हा आईवडील म्हातारे होतात तेव्हा मग त्यांना ते सहन होत नाही. मग असं होतं की अशी कशी मुलं आमच्या पोटी जन्माला आली आहेत, त्यापेक्षा दगड जन्माला आला असता तर बरं झालं असतं, असं काहीतरी ऐकवतात. ही खरं तर आपलीच चूक असते. आपली चूक कुठे झाली त्याचा आधी शोध घ्या, शोधा ती, आणि मगच इतरांना बोला. आपल्या चुकांमधून बाहेर पडला नाही तर तिथेच अनंत चुका तुम्ही कराल. तर म्हणून आई-वडिलांनी हेच बघायला हवं की आपलं कुठं चुकलंय. मला आज वाटतंय की माझ्याविषयी मुलांना प्रेम नाहीये, माया नाहीये, मुलं अशीच आहेत. नाही, असं नाहीये, कुठेतरी आपलीही चूक आहे. हां, म्हणजे मुलं जेव्हा अशी वागतात ते सुद्धा 100% चूक असतंच. असं नकोय करायला. आईवडील कसेही वागो, शेवटी ते आईवडील आहेत. त्यांचं ऋण मुलांवर, आईवडिलांचं ऋण मुलांवर अनंत उपकार असतात. अनंत अनंत आहेत ते. कधीच तुम्ही ते फेडू नाही शकणार. पण आईवडिलांनी सुद्धा हा विचार करावा की आपण असं जीवन जगायचं की ज्यामुळे आमच्यामुळे आमच्या मुलांना काही त्रास होणार नाही. त्यांच्या मनात आमच्याबद्दल तिरस्कार निर्माण होणार नाही. अशा समजूतदारपणाची इथे गरज आहे. आणि इथे जिथे कुठे प्रेम आहे, आईवडिलांचं मुलांवर प्रेम असतं ना, तर त्याच्या मुळाशी अपेक्षा असतातच मुलांकडून. आपण आईवडील काय म्हणतात की आम्हाला तर मुलांकडून काही नको आहे, बस त्यांनी फक्त सुखात राहावं एवढीच इच्छा आहे, आम्हाला काही दिलं नाही तरी चालेल. हे असं फक्त बोलण्यापुरतं असतं. आतून मात्र बघा, आत खोलवर डोकवाल ना तर किती सगळ्या अपेक्षा असतात की माझा मुलगा हुशार असावा, शिकावं, चांगलं शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षण, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, कंडक्टर, कमिशनर. आणि मनात येतं की जर माझा मुलगा इतका मोठा झाला तर लोक मला म्हणतील की वा वा, किती तुमचा मुलगा चांगला आहे, किती सुसंस्कृत आहे. तर यातून आत मान हवाय की नाही इतरांकडून. हे नाही विसरता येणार हे सगळं. याचा विचार करा, डोक्यात हे ठेवा की आपली कुठे चूक होतीये. इथे आपल्यासुद्धा काही अपेक्षा आहेत, खूप साऱ्या आहेत. मुलांनी आम्हाला नीट सांभाळावं, आमची काळजी घ्यावी, म्हातारपणी आमची काठी बनावं, आणि या सगळ्या अपेक्षाच तर आहेत. तर केव्हा कळतं की या अपेक्षा होत्या, जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, मनाला हुरहुर लागते, तेव्हा क्रोध येतो, फ्रस्ट्रेशन येतं, दुःख होतं. तेव्हा समजायचं की आपल्याही अपेक्षा होत्याच. जर अपेक्षा नसत्या तर प्रश्नच नसतात. त्यांनी करो किंवा न करो, कशानेच फरक नाही पडत. पण या अपेक्षांमुळे सगळं घडतं. म्हणजे अपेक्षा असतात की नाही, समजा हे कळत नसेल तर मग उलटचा कणभर जरी वाईट वाटून भोगावं लागलं तर समजायचं अपेक्षा होती म्हणून वाईट वाटलं. जर अपेक्षा नाही ठेवली आणि तुमची कुठली चूक नसेल तर तुम्हाला भोगवता येणार नाही अजिबात. असा सिद्धांत आहे, खूप मोठा सिद्धांत आहे. जो भोगतोय त्याचीच चूक आहे. तर म्हणजे तुमच्या नातेसंबंधात, आपल्या संबंधातच जर मोह नसेल, अपेक्षा नसतील, तर त्याचा सुंदर परिणाम हा होणारच आहे. कधी त्यात तुम्हाला कटुता नाही भासणार, गोडी गुलाबी राहील, आपले संबंध गोडव्याचेच राहतील. काही दुःखाचा व्यवहारच होणार नाही, घेण्याचा किंवा देण्याचा. आनंद राहील, सुख असेल. आपल्यावर आहे आपण किती समजून वागताय. एका भाईंची गोष्ट आहे, लहानच्या गावात राहतात. त्यांनी दादा भगवानांकडून ज्ञान घेतलं होतं आणि ते खूप सरळ साधे होते. कायम ज्ञानात राहायचे आणि म्हणायचे, मला कोणाबरोबर कर्म बांधायची नाही आहेत, मला तर प्रत्येक कर्मातून सुटायचं आहे. आणि म्हणून इतके सजग राहायचे, आपलं कुणाशी कर्म न बांधलं जावं म्हणून. त्यांना एकच मुलगा होता, एकुलता एक होता. त्याला खूप शिकवलं, खूप हुशार बनवलं. ते बघा, ते
राहत होते गुजरातमध्ये आणि मुलगा दिल्लीमध्ये कुठल्या तरी गुरुला मानत होता आणि तो नेहमी तिकडे जायचा गुरूंकडे आणि आईवडिलांची काही हरकत नव्हती, काहीही करा. खूप मोकळ्या मनाचे होते त्याचे वडील. तर तो तिकडे जायचा. तर त्या गुरूंनी त्याला सांगितलं की की बघ ती ती कोणीतरी पंजाबी मुलगी होती, हा गुजराती आणि ती पंजाबी मुलगी. तर गुरु म्हणाले की ही पंजाबी मुलगी येते आमच्याकडे आणि खूप चांगली आहे, तू तिच्याशी लग्न कर. आता गुरूंची आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानली आणि होकार दिला. खरं तर त्या मुलीचं लग्न कुठेच जुळत नव्हतं, नकार येत होते. तर गुरूंनी याच्या गळ्यात मारली, बांधली याच्या गळ्यात. लग्न करून आला, अचानकच आला वडिलांकडे आणि वडिलांना तर पत्ताच नाही. बापाला काहीच माहीत नाही, काही विचारलं नाही, काहीच नाही. आणि गुरूंच्या सांगण्यावरून वडिलांच्या सगळ्यांच्या अपरोक्ष जाऊन तो गुपचूप लग्न करून आला. आल्यानंतर आता वडील तर ज्ञानामध्ये होते, त्यांनी खूपच, पण त्यांची पत्नी अजिबात ज्ञानात नव्हती आणि त्यांना काही समजतच नव्हतं. खूप साधी सरळ भोळी भाबडी अडाणी गावातली स्त्री. तर म्हणून यांनी आपल्या पत्नीला समजावलं, जे झालं ते झालं. आता आपल्या मुलाने जिच्याशी लग्न केलेलं आहे, आपण स्वीकार करो किंवा न करो, पण ती तर आपल्या घरातली सून झाली आता. मग मुलाच्या आनंदासाठी आपण तिला का नाही स्वीकारायचं? तर मोठ्या आनंदानं तिनं आपल्या सुनेला स्वीकारलं, आपल्या घरी ठेवलं. ही सुद्धा सून वयाने मोठी होती, शिकली सवरलेली होती, काम वगैरे काही करत नव्हती, खूप रुबाबात राहायची. आणि थोड्याच दिवसांनी तिने आपल्या पतीमार्फत त्याच्या वडिलांना सासऱ्यांना सांगायला लावलं की बघा, माझ्या पत्नीला आणि मला तुम्ही आमच्याबरोबर राहता ते अजिबात आवडत नाही आणि आमची तुमच्याबरोबर राहायची इच्छा नाही, आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे. असं करा की गावात जे आपलं जुनं घर आहे ना, तिकडे तुम्ही मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघंही तिकडे जाऊन राहा आणि आम्ही आमच्या नव्या घरी राहू. तर वडिलांना लगेच समजलं की आता वाईट दिवस आलेत, जास्त वाईट व्हावं, जास्त भांडणं व्हावी, तंटे व्हावेत आणि त्यातून खूप कर्म बांधली जाणार. मग वेगळं राहायचं आणि मग त्यापेक्षा समजून घ्यायचं की इथं आपल्याला सिग्नल मिळाला आहे वेगळं राहण्याचा. तर त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं. एक शब्दही बोलले नाहीत, अगदी एवढंही नाही म्हणाले की घरं दोन्ही माझीच आहेत, तू जुन्या घरी राहायला जा, मी नवीन घरात राहणार, तुला जायचं असेल तर तूच जा. पण बापाला कळून चुकलं की हे काही शक्य नाही. तसं एकदा आईने सांगितलं की तुला जायचं असेल तर जा, आम्ही नाही जाणार. तर मुलगा म्हणाला आम्ही अजिबात नाही जाणार या घरातून, आम्हाला कोण काढू शकणार आहे. तर बापाला कळून चुकलं की आता काही जास्त बोलायची गरज नाही आहे. वडील खूपच शांत होते, समजूतदार होते. त्यांचं नावच शांतीलाल होतं. ते शांत आणि मनामध्ये परमानंद. आणि सून तर अगदी क्षणाक्षणाला रंग बदलत होती, मिनिटाला सरड्यासारखे रंग बदलत होती लग्नानंतर. त्यामुळे यांना तर कळून चुकलं होतं की आपण फार काळ एकत्र नाही राहू शकणार आता. मग लगेच त्यांनी आपल्या बायकोला समजावलं की एकत्र राहून आपण आपलं आयुष्य बिघडवायचं नाही, कर्म बांधायची आणि मग मरायचं, उसासे टाकत मरायचं. त्यापेक्षा बरे आपले हातपाय चालतायत, आपणच वेगळं का नाही राहायचं. तर मग मुलाला सांगितलं की ठीक आहे तू म्हणशील तेव्हा. तर म्हणाला नाही आजच. तर म्हणाले ठीक आहे. मग वडिलांनी समताभावात राहून त्यांच्या मुलाचा हिशोब पूर्ण केला. त्यांना जराही दुःख झालं नाही, कारण त्यांना मुलाचा जराही मोह नव्हता. आईला नक्कीच वाटलं, आईला खूप मोह होता, कारण तिच्याकडे कुठलंच ज्ञान नव्हतं, बिचारी ममतेतच होती. थोडं दुःख झालं थोडे दिवस तरीही आपल्या पत्नीला कायम समजवायचे की बघ मला किती शांत वाटतंय, आनंद आहे, खुशी होतीये. तर ते वडील आपल्या मुलाविषयी ही गोष्ट सगळ्यांसमोर माईकवर हजारो लोकांसमोर सांगायचे मोठ्या आनंदाने, मुक्तपणे की हा माझा हिशोब माझ्या मुलाचा पूर्ण झाला.
ते सुखात राहत आहेत हेच खूप झालं माझ्यासाठी. आता जास्त कर्म बांधायची नाहीत आम्हाला त्यांच्याबरोबर, हीच आमची मोठी कमाई आहे. तर हा खूप सरळ माणूस होता, ज्ञानात कायम असायचं, कर्म बांधलं जाऊ नये यासाठी खूप जागृत राहायचे. याच भाईंच्या जीवनातला दुसरा एक प्रसंग आहे की त्यांनी आपलं दुकान कोणाला तरी विकलं आणि त्यावेळी त्यांनी फक्त थोडेच पैसे यांना दिले आणि दुकानाचं पोझिशन तर यांनी देऊन टाकलं. तर त्यांच्याकडून अजून 15,000 रुपये येणं बाकी होतं. आता त्या माणसाकडे तर काही पैसे नव्हते, दुकान तर त्याच्याकडे आलं होतं. दुकानात तो बिझनेस करत होता, पण त्याचा बिझनेसही चालत नव्हता. इकडे यांना पैसे मिळतच नव्हते. तर यांनी मागितले, पण त्याने नाही दिलं. वकील म्हणाले की आपण लढूया, तुम्ही चुपचाप बसा. तोवर त्यांनी ज्ञान घेतलेलं नव्हतं, ज्ञान नव्हतंच त्यांच्याकडे. संसारी भावनेने त्यांनी सांगितलं की हो करूया, केस करा, कोर्टाकडून करवून घेऊ. मग केस लढले आणि 15 वर्षानंतर जेव्हा हे संपूर्ण ज्ञानात आले, तर 15 वर्षांनी कोर्टाची डिक्री आली दुकान रिकामं करण्यासाठी आणि वरून 65,000 रुपये द्यायचे. तर हे सगळं नुकसान, हे सगळं बघून डिक्री पूर्ण करण्यासाठी ते भाई गेले, पोलिसांना घेऊन त्याच्या घरी गेले. सगळेजण तिकडे गेल्यावर बघतात तर काय, तर तो बिचारा मरणासन्न अवस्थेमध्ये तो अंथरुणाला असा खिळलेला होता आणि खूप जास्त आजारी. आणि घरात तर फारच हलाखीची परिस्थिती, फारच तंग वातावरण होतं घरातलं. आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्या माणसाला त्यांनी सांगितलं की बघा मला माझे पैसे दे, नाही तर हे वसुलीला आले आहेत आणि तुला पकडून घेऊन जातील. 65,000 रुपये द्यायचे आहेत आणि दुकान खाली करून द्या. तर तो बिचारा रडत हात जोडून म्हणायला लागला की 65,000चं काय म्हणताय, 65,000 तर मी या जन्मात तर काय, पुढच्या जन्मातही मी देऊ शकणार नाही. एवढेच त्याच्या तोंडून शब्द फुटले आणि तेवढंच शांतीबाईंनी ऐकलं खरं. आणि त्या क्षणी त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांना वाटलं की ओ हो, हा म्हणतोय की मी या जन्मात तर काय, पुढच्या जन्मातही तुमचे पैसे देऊ शकणार नाही. मग काय या पैशांसाठी मी याच्याबरोबर पुढच्या जन्मात जाऊ आणि हाच व्यवहार करू मी? नाही बाबा नाही, मला तर याच्या कुठल्याच जन्मात, मला तर पुढचा जन्मच नकोय, मला मोक्ष हवा आहे. या पैशांसाठी मी आणखीन एक जन्म घेऊ? ते लगेच म्हणाले की बघ बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यांनी तो कागद होता डिक्रीचा, तो त्याच्या समोर फाडून टरा फाडून फेकून दिला. ते म्हणाले लिहून दे, तू लिहून घे माझ्याकडून की मला माझे 65,000 मिळाले तुझ्याकडून, मला पैशांची गरज नाही. जो काही झाला हिशोब पूर्ण झाला. आता तू अजिबात काळजी करू नको, आरामात राहा. शिवाय त्यांनी त्यांच्याजवळ जे 5,000 रुपये होते ते त्याला दिले. घे बाबा, तुझ्या औषधोपचारासाठी घे, चांगला बरा हो, तुला जमेल तसा धंदा कर. बघा, अशाही ज्ञानाने लोक राहतात, वागतात या हलाहल कलियुगात आणि परमशांतीमध्येच राहतात. त्यांना जराही टेन्शन नाही आलं, एकही परमाणू हल्ला नाही. वरून त्यांना आत्मसंतोष होता की मी एकही कर्म बांधलं नाही, आता मी मुक्तीच्या मार्गावर पुढे जाणार. आणि खरोखर अशा लोकांचा मोक्ष होतो. बाकीचे तर संसारात, आणखी संसारात खोल 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 बुडत जातात. म्हणून आपणही खूप लोकांना असं वाटेल की अरे हे तर वेडेच आहेत, हे तर अजिबात फिट नाही आहेत. पण जे संसारासाठी अनफिट असतात ते मोक्षासाठी फिट आहेत, आणि जे संसारासाठी फिट असतात ते मोक्षासाठी अनफिट असतात. मग का आपण मोक्षासाठी फिट होऊ नये? जय सच्चिदानंद.